धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ही मागणी गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। पण का? तर नीट पेपर फुटी प्रकरण। मागील अनेक दिवसांपासून नीट पेपर फुटीच्या विरोधात देशभर मोठा विरोध आणि आंदोलनं झाली। त्याच पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी नीट पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू केलं होतं। त्यांच्या उपोषणाला अगदी 19 ते 20 दिवस होऊनही त्यांच्याकडे कोणताही मंत्री किंवा प्रशासनाचा अधिकारी फिरकला नाही असा दावा आंदोलकांनी केला होता। त्यानंतर अल्पावधीतच चर्चेत आलेल्या सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषण सुरू केलं। यानंतर या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळू लागला। यातच आंदोलनकर्त्यांनी 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचं ठरवलं आणि अनेक दिवसांपासून उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीनं उचलून रुग्णालयात दाखल केलं। यानंतर शांततेत सुरू असलेलं आंदोलन जास्त चिघळलं। आणखीन मोठ्या घडामोडी घडल्या। देशभरातून आंदोलनाला प्रतिसाद मिळायला लागला। देशभरातून आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले। मात्र आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारनं आंदोलकांवर लाठीमार केला असं आंदोलकांनी सांगितलंय। बरं, एवढा सगळा राडा झाला तो कशासाठी? तर त्याचं उत्तर म्हणजेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। एवढं चर्चेत आलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं बॅकग्राऊंड आहे तरी काय, हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। धर्मेंद्र प्रधान यांचा जन्म 26 जून 1969 रोजी ओडिसातील अंगुल जिल्ह्याच्या तालचर येथे झालाय। त्यांनी ओडिसातील उत्कल विद्यापीठातून मानव वंशशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं। महाविद्यालयापासून ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय होते। 1985 साली ते तालचर कॉलेज विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले। 1993 साली त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती झाली। तसंच ते 1995 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव झाले। त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि त्या ठिकाणी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या। 2000 ते 2004 या काळात ते ओडिसाच्या पल्लहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। 2004 साली ते ओडिसाच्या देवगड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले। 2014 पासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात विविध पदांवर कार्यरत आहेत। त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, कौशल्य आणि उद्यमिता मंत्रालय यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची धुरा सांभाळली आहे। 2021 पासून ते केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलंय। या काळात त्यांनी देशभरातील युवकांशी संवाद साधला आणि पक्षाच्या युवा संघटनेचा विस्तार करण्यावर भर दिला। पुढे त्यांना विविध राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या। धर्मेंद्र प्रधानांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यांच्या काळातला सर्वात चर्चिला गेलेला उपक्रम म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी सुरू केलेली योजना ही सर्वात मोठी योजना मानली जाते। ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन प्राप्त झालं। धुरामुळे आरोग्य समस्यांमध्ये घट झाली। महिलांचं जीवनमान सुधारण्यास मदत झाली। ही योजना धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या कामगिरीपैकी एक मानली जाते। एका परीक्षेच्या वादानं देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान। पण त्यांचा पुढचा राजकीय प्रवास नेमका कसा राहील? धर्मेंद्र प्रधानांचा आता खरंच राजीनामा होणार का? आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळणार किंवा या सगळ्या दबावातून सरकार मार्ग काढणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।